या ठिकाणी कशासाठी एकत्रित झालेले आहे। आपला 22 जुलै ते 28 जुलै हा शिक्षण सप्ताह म्हणून आपण साजरा करतो। आज क्रीडा दिवस आहे, तो क्रीडा दिवस आज आपण साजरा करत आहोत। या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या विद्यालयाचे अध्यक्षस्थान आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सतीशजी जोशी सर स्वीकारतील अशी त्यांना विनंती करतो। विद्यालयाचे उपाचार्य पर्यवेक्षक यांनी सुद्धा आपलं स्थान अध्यक्षस्थान स्वीकारावे असावे त्यांना विनंती करतो। आणि प्रमुख पाहुणे कुस्तीपटू आशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करावं आणि मशाल पेटवावी। सर त्याचं स्वागत करतील पुष्पगुच्छ देऊन रसमी त्यांना विनंती करतो। विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री दंगेकर यांचं स्वागत राजपूत मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री तागे सर यांचं स्वागत श्री शिवाजी सर करतील अशी त्यांना विनंती। ज्येष्ठ शिक्षक श्री शेखे सर यांचं स्वागत श्री थोरात सर करतील अशी त्यांना विनंती करतो। यानंतर आपल्या क्रीडा स्पर्धेसंबंधी जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा देण्यासाठी मी आपल्या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री गुरवे सर यांना विनंती करतो। बडे साधूंगे सावधान। आपण रोज काही ना काही खेळ खेळत असतो, म्हणून आपण खेळाडू असतो। तर आपल्याला सर्वांना क्रीडा शपथ घ्यायची आहे। या ठिकाणी सर्वांनी उभं राहायचं, पण आज्ञा मिळाल्यानंतर आणि प्रतिज्ञास्थಿತಿ सांगितल्यानंतर पुढे हात करायचा आहे आणि माझ्या मागे म्हणायची आहे। एकदा खडवले खडक प्रतिज्ञास्थಿತಿ उद्वा आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की आम्ही या क्रीडा महोत्सवात कसोटीने भाग घेऊ। या क्रीडा महोत्सवात होणाऱ्या क्रीडा प्रकारात आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू। क्रीडा महोत्सवी स्पर्धांच्या सर्व नियमांचे
वाहून पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा विकोप वातावरणात पार पाडू आमच्या शाळा केंद्र बीड तालुका जिल्हा राज्य व देशाचा सन्मान गौरव होईल अशा ईर्षेने या क्रीडा महोत्सवात भाग घेऊ जय हिंद पडेंगे बच्चों या ठिकाणी काही प्रात्यक्षिक आपल्या समोर सादर करण्यात येणार आहे. लक्ष द्या, इकडे खेळाडू लक्ष द्यावं. या मैदानामध्ये आणि एमपीसी हॉलमध्ये भरपूर खेळांचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये आहे बुद्धिबळ आहे, कॅरम आहे, लगोरी आहे, लंगडी आहे, गोट्या आहे, रिंग आहे, लंगडी आहे, अनेक प्रकारचे खेळाची कबड्डी आहे. सगळे मैदानाने असणार आहोत. 7व्या आणि 8व्या तासामध्ये हे जेवढे फक्त स्पोर्टचे ड्रेसवाले खेळाडू आहेत यांनीच यायचं आहे. गोट्या सुद्धा खेळणारे आपण सगळे मैदान तयार करणार आहोत आम्ही दिवसभर. आणि जर पाऊस असला तर मैदानावरचे खेळ बंद होते आणि फक्त तिकडे बुद्धिबळ, कॅरम आणि इंडोर जे खेळ आहेत ते होणार आहे. आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी तुम्हाला जे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे. आता 75 खेळांची यादी आहे. शासनाने सांगितलेले आपल्या स्तरावर जसं खेळवता येईल, विद्यार्थी कसे खेळतील त्याप्रमाणे खेळ घ्यायचे आहे. त्यांच्या यादीप्रमाणेच आपण घेऊ शकत नाही. आपल्या शाळेमध्ये असणारे उपलब्ध साधन सामुग्री, क्रीडापटू आणि वातावरण पाहून आपल्याला ते करायचं आहे. हे खेळ जे सांगितले ते 7व्या आणि 8व्या तासामध्ये होणार आहे. त्यामध्ये इतर खेळाडूंनी यायचं नाही, वर्गातच तास होतील त्यांचे. फक्त एवढे स्पोर्टवाले बाहेर येतील आणि जे शिक्षक आहेत आमचे सहकारी ज्यांना आम्ही सांगितलेलं आहे तेवढेच फक्त मैदानात येतील. बाकी सकाळचं आपलं उद्घाटनाचं सत्र आपण इथं संरक्षण करण्यासाठी कसल्याही शस्त्राचं तुम्हाला शस्त्र न बाळगता स्वतःचं संरक्षण कसं करता येईल यासाठी कराटे खेळाचं प्रदर्शन प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये थोडक्यात या ठिकाणी तुम्ही पहा आणि तशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी व्हा. तर ते मुलं कराटेवाले दोन सांगतोय ही मुलगी आज्ञा देणार आहे आणि कराटेचं या ठिकाणी प्रात्यक्षिक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्टार्ट. लक्ष द्या, इकडे पुढे तुम्ही पहा फक्त. आवाज काय वाजव. चांगलं सादरीकरण या ठिकाणी शुभांगी गोरखे आणि वेदिका धरले या दोन खेळाडू कराटेपटू आपल्या विद्यालयाच्या स्टेट लेवलचे खेळाडू आहेत. या ठिकाणी प्रात्यक्षिक सादर टाळ्या त्यांचा उत्साह वाढवा. ठीक आहे, स्टॉप. आदित्य पोझिशन दे. स्टार्ट. आणि आवाज आला पाहिजे. टाळ्या. याला थांबा थोडं. स्टॉप. आपले 10 ते 12 खेळाचं मैदानावर होणार आहे 7व्या आणि 8व्या तासामध्ये. चला साध्या दोरीवरच्या उड्यावाल्या, दोरीवरच्या उड्या पुढे पुढे साधी उडी पाहून घ्या. चला स्टार्ट. साधी उडी एकदम साधी. तुम्ही सुद्धा घरी आई वडील तुमच्या कुटुंबात एक खेळू शकता. एक दोरी पूर्ण घराला चालणार आहे. सगळ्याचा व्यायाम चांगला होणार आहे. कुठेही क्लास लावायचं काम नाही आणि कुठेही डॉक्टरकडे जायचं काम नाही. भरपूर दोरीवरची उड्याचे भरपूर फायदे आहेत. साधी उडी. चला दुसरी जागेवरची उडी. चला दुसऱ्या पटकन पुढे पाहिजे. पुढे अंतर घ्या. अंतर घ्या. स्टार्ट. स्पीड बघा. स्पीड. या जागेवरच्या उड्या. चला चला चला.
सायकलिंग तिसरा प्रकार लास्ट यानंतर पण तिसरा प्रकार सायकलिंग त्या स्पर्धेमध्ये असतात रोप स्किपिंग आणि जम्प रोप. चला पटकन जागा त्या स्टार्ट म्हटलं सुरू स्टार्ट पायांच्याकडे सायकलिंग सायकल सारखं कंटिन्यू. आता एक लास्ट शेवटची उडी आणि मग विसर्जन. जागेवर उडी दोनदा पाय घालून दोरी जाते त्याला डबल अंतर असे म्हणतो दोरी अंतर्गत. स्टार्ट हा दोनदा दोरी जाईल त्यांच्या पाया घालून. लक्ष द्या इकडे खेळाडू तिकडे थांबायचं एमसीसी हॉलकडे सगळे खेळाडू आले बाकी सर्वांसाठी खडे विसर्जन. आदर्श विद्यालयामध्ये शिक्षण सप्ताह आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने विद्यार्थी जवळपास 20 खेळाचे हे प्रात्यक्षिक आहे. यामध्ये बुद्धिबळ आहे, कबड्डी आहे, व्हॉलीबॉल आहे. या ठिकाणी बास्केटबॉलाचं सुद्धा प्रात्यक्षिक सुरू आहे. त्यानंतर या ठिकाणी बॅडमिंटन मुलं खेळत आहेत. अतिशय सुसज्ज अशा पद्धतीनं या आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी आज क्रीडा दिवस मोठ्या पद्धतीनं साजरा करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण सप्ताहाच्या या कार्यक्रमांतर्गत आज हा क्रीडा सप्ताह आहे. माननीय प्राचार्य उपप्राचार्य या ठिकाणी खेळाचं अवलोकन करताना दिसत आहेत. शिक्षण सप्ताहांतर्गत हे विद्यार्थी या ठिकाणी शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शिक्षण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दिनांक 22 जुलै ते 28 जुलै यामध्ये विज्ञान, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा विविध भागाची या ठिकाणी त्यांचं आपल्या विद्यार्थ्यांमध्ये असणारं कौशल्य ते इथे दाखवणार आहे. त्यापैकी आज तिसरा दिवस आहे जो क्रीडा दिन म्हणून या ठिकाणी साजरा करायचा आहे. या क्रीडा दिनामध्ये भरपूर प्रकारचे खेळ दिलेले आहेत. यामध्ये भारतीय खेळांना पारंपरिक जे खेळ आहेत त्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. परंतु आपल्या विद्यालयामधील काही विद्यार्थी बॅडमिंटनमध्ये आहेत, काही व्हॉलीबॉलमध्ये आहेत. तर त्यांच्या मागणीनुसार आम्ही त्यांचीसुद्धा पूर्तता भारतीय खेळासोबतच त्या 2 खेळांचीसुद्धा आपण या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यापैकी या आमच्या शिक्षण सप्ताहाला आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री गवले सर या ठिकाणी हजर राहिलेले आहेत. कुठे सर या तसेच विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री कुठे सर हे सुद्धा या ठिकाणी निरीक्षणासाठी आणि मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. पर्यवेक्षक आमचे श्री दंडे सर हे सुद्धा या ठिकाणी निरीक्षण करण्यासाठी तसंच मुलांमध्ये त्या उत्साह निर्माण करण्यासाठी आलेले आहेत. तसेच आमचे ज्येष्ठ शिक्षक श्री LP शेटे सर हे सुद्धा या ठिकाणी सोबत आलेले आहेत. आमचे माझे सहकारी क्रीडा शिक्षक श्री कोळे सर सोबत आहेत. तसेच श्री शेवाळे सर कला शिक्षक हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी आम्ही बुद्धिबळ, सापशिडी, बॅडमिंटन, लगोरी, लंगडी, रस्सी खेळ, व्हॉलीबॉल, जम्प रोप अशा विविध प्रकारच्या खेळांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. सकाळी काही प्रात्यक्षिक आम्ही दाखवलेलं आहे. अजून पावसाचं वातावरण आहे आणि वेळ पूर्ण नाही तर अजून 7-8 खेळ आमच्याजवळ अजून उपलब्ध होते. कारण या ठिकाणी आता बुद्धिबळचा खेळ सुरू आहे. तर माननीय मुख्याध्यापक आमची निरीक्षण समिती या ठिकाणी आज सर्व विद्यार्थ्यांचं बुद्धिबळ खेळाचं निरीक्षण करत आहेत. यानंतर आम्ही दुसऱ्या खेळाकडे जाणार. हो बुद्धिबळ घ्यायचे हो आदर्श विद्यालयाचे हे बुद्धिबळ खेळामधील ह्या महिला म्हणजे मुली आहेत. ते तुम्ही याला भेटून घ्या सर. हो
आता आपण कबड्डी खेळाकडे चाललो आहोत। प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक या खेळाचं निरीक्षण करत आहेत। दुसरा खेळ भारतीय खेळ म्हणून आपला कबड्डीचा खेळ या ठिकाणी आपण घेणार आहोत। या ठिकाणी आमचे मुख्याध्यापक तसेच आमचे सगळे जे खेळाडू आहेत कबड्डीचे खेळाडू कबड्डी हात मिळून त्यांचा खेळाची या ठिकाणी सुरुवात करून देणार आहेत। टाळ्या वाजवायचा तुम्ही सर तुम्ही इकडून हात मिळवा तुम्ही इकडे इकडे कॅमेऱ्याकडे पहा नाही बोल नका काय बरोबर तिकडून अतिशय मर्दवरती हा खेळ आहे। कबड्डी खेळाला एंट्री सुरू आहे या ठिकाणी कबड्डी खेळाची। दोन गडी बाद केलेले आहे। या ठिकाणी आमचे प्राचार्य उपप्राचार्य आणि पर्यवेक्षक या ठिकाणी विद्यार्थ्यांचा खेळ पाहत आहे आणि या ठिकाणी पुन्हा एक गडी बाद आणि रीडरच आऊट झालेला आहे। रीडर आऊट पुन्हा एकदा मध्ये एंट्री करतोय। सुंदर पद्धतीने हा एक रीडर। दुसऱ्या खेळाकडे जाणार आहोत रस्सी खेच। दोन संघामध्ये हा खेळ खेळला जातो। रस्सी खेच क्रीडा शिक्षक कोळी सर आणि गुळवे सर अतिशय चुरशीने या खेळाकडे लक्ष देत आहेत। किती खेळाडू सर याच्यामध्ये? या खेळामध्ये 9 खेळाडू असतात। प्रत्यक्ष 8 खेळाडू खेळतात। रस्सी खेचचा हा मॅच आहे। आमच्या विद्यालयाची दोन्ही टीम आहेत की जिल्हा स्तर विभाग स्तरावर खेळत असतात। यापैकी रस्सी खेचचं प्रात्यक्षिक या शिक्षण सप्ताहामध्ये आपण केलेलं आहे। दाखवणार आहेत विद्यार्थी। टीम रेडी टीम रेडी टीम रेडी टीम रेडी पिकअप करो। अशा प्रकारे हा संघ बाद झालेला आहे। पण कुठला खेळ सर? दोरीवर दोरीचा खेळ आहे। मस्त मुलींच्या या दोरी आहे। सिंगल डबल अशा या खेळामधून मुली खेळणार आहेत। इकडे सरकडे तोंड करा सरकडे। या ठिकाणी दोरीवरच्या उड्या हा भाग घेतलेला आहे। हा सुद्धा खेळ प्रकार आहे। जम्प रोप स्किपिंग या खेळामध्ये विद्यार्थी सहभागी होतात। यामध्ये दोरीवरच्या उड्या ज्यामुळे हृदयाचा जो दमदारपणा जो आहे रक्ताभिसरण प्रक्रिया ही चांगली राहते। दीर्घायुष्य प्राप्त होतं। अनेक असे फायदे आहेत या दोरीचे। तर यामध्ये विविध प्रकार आहेत। खाली बस। त्यापैकी पहिला जो प्रकार आहे सायकलिंग। तो सायकलिंगचा एक प्रकार कसा आहे एक विद्यार्थिनी आमची भक्ती खंडारे ती करून दाखवणार आहे प्रॅक्टिकल। स्टार्ट। सायकलिंग हा एक प्रकार आहे। यामध्ये सतत सायकल जशी चालवतो त्या प्रकारे आणि पाया घालून त्याची दोरी आपली गेली पाहिजे। स्टार्ट। सर समजून घ्या। त्यानंतर डबल अंडर। डबल अंडर म्हणजे जागेवरची उडी परंतु दोनदा दोरी जाते। एकदा उडी दोनदा पाय घालून दोरी। जंपर रेडी स्टार्ट। दोनदा दोरी जाणार पाय घालून। गुड गुड गुड। स्टार्ट। यानंतर शेवटचा प्रकार आहे फ्री स्टाईल। तुमच्या मनात कसल्याही प्रकारची दोरी मारायची पण दोरी पाया घालून दिली पाहिजे। चिंचोले आपल्याला करून दाखवणारे प्रॅक्टिकल। चालता स्टार्ट। हा पहिला प्रकार, हा दुसरा प्रकार, हा तिसरा प्रकार, हा चौथा प्रकार। काय वाजवा हा काही
प्रकार, डबल अंडर, 6वा प्रकार उलटी, 7वा प्रकार, असे अनेक प्रकार आहेत ते या फ्रीस्टाईलमध्ये करता येतात. चांगला वगैरे आपण आलो हॉलीबॉलच्या या मैदानावरती. अधिकारी वर्ग हॉलीबॉलच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे. स्टार्ट, बढ़िया, 2-3 पास, चांगली टीम. ए बॉल देत आहे, बॉल दे. सर्विस, स्टार्ट. गुड शॉट. चला पुढे. बोला हो मी हा प्रकार करून दाखवतात. बोला हो मी वा 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 हो. बॅलेन्सचा प्रकार आहे. विद्यार्थी कमरेतून आपल्या पायाच्या माध्यमातून विद्यार्थी याला रोलिंग करतात. थांबा. लंगडी सुद्धा या मैदानावर आमचे सर्व मंडळी आलेली आहेत. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक या ठिकाणी लंगडी सुद्धा लंगडी हा पारंपरिक खेळ आहे. याच्यामध्ये सतर्कता, बॅलेन्स आणि सगळ्या गोष्टी असतात. हा पारंपरिक खेळ जुन्या काळापासून खेळतात. आजच्या मोबाईलच्या युगामध्ये या खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. तरी आमच्या शाळेतील विद्यार्थी या खेळाकडे लक्ष देऊन आपल्या शारीरिक सुदृढता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आदरणीय कुळवे सर, पोलीस सर या खेळाकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांमध्ये चपळाई कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करत आहेत. शिक्षण सप्ताहाच्या माध्यमातून या खेळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पारंपरिक जुन्या पद्धतीचा खेळ आजच्या युगामध्ये गोट्या हा प्रकारसुद्धा बंद झालेला असून विद्यार्थी हे खेळत आहेत. कॉम्प्युटर, मोबाईलच्या युगामध्ये हा जुना पारंपरिक खेळ आहे. निष्णातचा व्यवस्थित खेळणे. सुंदर असं उपप्राचार्य त्याला सर्कल करत आहे आणि मग हा चांगल्या पद्धतीने सर्कलमध्ये गोट्या लावून ती व्यवस्थित नेम पकडून या गोट्याला उडवण्याचा प्रयत्न आहे. आणि जुना हा खेळ आहे. आज ही मुलं सगळे खेळ विसरत चाललेले आहे. परंतु कुठे सर निशाणा धरत आहेत. गोट्या अतिशय प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. शूटिंग काढ मी निशाणा मारतो सर. मोबाईल झाला बढ़िया सर. एक गोटी. मुख्याध्यापक गोट्या विद्यार्थ्यांसोबत खेळून त्यांचा उत्साह द्विगुणित करीत आहेत आणि आपल्या जुन्या बालपणीच्या आठवणी त्यांच्या जागृत झालेल्या आहेत. वा तुम्ही कसे आले? बॅडमिंटन या खेळाकडे आपण वळलो आहोत. एकेरी दुहेरी अशा प्रकारचा हा खेळ असतो. मुलींसाठी हा खेळ आहे. आपल्या शाळेमध्ये मुलं इथे बाजूला खेळत आहेत. आदरणीय उपप्राचार्य कुठे सर या बॅडमिंटनच्या खेळाच्या कोर्टवर आहेत आणि खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. हवेचा मारा असल्यामुळे हवेमुळे हे फूल थोडासा मागे पुढं होत आहे आणि हा फाऊल झालेला आहे. तुमची बॅट समोर आलेली आहे.
हा मुलांचा खेळ आहे बॅडमिंटनमध्ये. हवा आहे हो, हवानी पाहिजेला. प्राचार्य श्री सतीश गवले सर, उपप्राचार्य श्री रामेश्वर कुटे सर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्येष्ठ शिक्षक आमचे LP सटे सर सुद्धा या ठिकाणी खेळाडू उतरले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं ते खेळत आहेत. मुख्याध्यापक गवले सर मुलांसोबत बॅडमिंटन खेळत असताना आडवी नको थांबवायची ना येतात. खेळाडू आणि आमचे उत्कृष्ट खेळाडू कल्पेश गुळवे समोर बघा, समोर ते बघा कशी घालता भाऊसाहेब. आता आमचे प्राचार्य तायडे सर, उपप्राचार्य या ठिकाणी. वा 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 अरे वा वा, जमलं जमलं जमलं. वा 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 वा. माध्यम सर्व धर्मसाधना या सुभाषिताप्रमाणे आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडा सप्ताह या ठिकाणी शासनाने जो सुरू केलेला आहे, दिनांक 22 जुलै ते 28 जुलै या दरम्यान जो क्रीडा सप्ताह सुरू आहे, त्या दरम्यान आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खेळ स्पर्धा, ग्रामीण भागातील खेळ, शहरी भागातील खेळ या सर्व खेळांचं अतिशय उत्कृष्ट असं प्रदर्शन या ठिकाणी आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि या ठिकाणी केलेलं आहे. खरोखर विद्यार्थ्यांचं कौतुक, अभिनंदन. क्रीडा शिक्षकांचंही कौतुक या ठिकाणी आणि अभिनंदन सुद्धा.